हरिओम. प्रवचन क्रमांक 28. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 9. हरिओम. संपूर्ण राज्य गमावण्याची वेळ धृतराष्ट्रावर आली आहे. त्यासाठी जे युद्ध छेडले गेले आहे त्यात त्याचे पुत्र ठार होणार हे निश्चित आहे. वास्तवात पुत्रांनी पित्याचे श्राद्धतर्पण करायचे असते. त्याऐवजी धृतराष्ट्रावर त्याच्या पुत्रांचे श्राद्धतर्पण करायची वेळ आली आहे. या अशा सर्वांचे त्याला अतीव दुःख होत आहे. आता पांडवांच्या ओंजळीने पाणी पिण्याची त्याच्यावर वेळ आली आहे. हे त्याला फार मोठे संकट वाटत आहे. ज्यांना चिरडण्यासाठी व्यूहरचना आखली त्यात पुत्रासह तो स्वतःच चिरडला जात आहे. अशा प्रकारे नियतीने धृतराष्ट्राला महाजबर कठोर शिक्षा केली आहे. धृतराष्ट्रावर ही वेळ त्यांच्यामधील तमोगुणामुळे आली आहे. यास्तव आपल्याला जेव्हा दुःख होते, त्रास होतो, तेव्हा आपल्यामध्ये तमोगुण उदित होत नाही ना, याची शहानिशा आपणहून करावी. आपल्याला दुःख, कष्ट, त्रास होतो तेव्हा प्रत्येक वेळी फक्त आपली आणि फक्त आपलीच चूक असते हे आध्यात्मिक तत्त्वज्ञान समजून घ्यावं. आपल्यामध्ये तम, रज आणि सत्व असे तीनही गुण सतत असतात. कटाक्षानं सत्वगुण जोपासावा, स्वतःला वेळीच योग्य मार्गी आणावं. धृतराष्ट्रामधील राक्षसगणानं त्याच्या तमोगुणाला घेरलंय. सर्व डाव अंगाशी आल्यामुळं त्याला तमविषाद झाला आहे. तो आता त्याच्या विषादाला साजेसा अर्थात कुविचार करत आहे की युद्धाला 10 दिवस झाले आहेत आणि तरीही अजून युद्धाची काहीच वार्ता समजत नाही. आज संजय आला आहे. तो आता मला नेमके काय सांगणार आहे? माझे पुत्र जीवित आहेत असे वर्तमान तो आपल्याला कथन करेल का? काहीतरी चमत्कार घडेल आणि माझे पुत्र पांडवांना ठार करण्यात यशस्वी होतील का? भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य माझे सर्व पुत्र युद्धभूमीवर पराक्रम गाजवत आहेत का? माझ्या पुत्रांना सर्व राज्य उपभोगायला मिळेल का? अशा प्रकारे अनेकविध प्रकारच्या प्रश्नांचे काहूर त्याच्या डोक्यात माजलं आहे. तसेच समजा की असे घडत नसेल, या विपरीत काही घडत असेल तर आपण पुढे काय करायचं? आपल्या मनामध्ये पांडवांबद्दलची द्वेषाची, मत्सराची आणि आता सूडाची आग पेटलेली आहे, ती शांत कशी करायची? यावरच तो गेले 10 दिवस सतत विचार करत आहे. म्हणून या अशा पार्श्वभूमीवर माऊलींनी येथे पुसुतू म्हणजे विचारपूस अशी प्रसंगाला साजेशी फार उत्तम शब्दयोचना केली आहे. माऊली धृतराष्ट्राच्या भावभावना कशा नेमक्या शब्दात भावार्थ दीपिकेत टिपत आहेत ते पहा. हे असे म्हणण्याचे कारण आहे, धृतराष्ट्राने त्याच्या मनामधील पांडवांबद्दलचा द्वेष, मत्सर, सूड इत्यादींची प्रचिती पुढे त्याच्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवली आहे. त्याचा राक्षसगणाने पछाडलेला तमोगुण विषादाचे उसासे टाकत द्वेषाने, मत्सराने, सूडाने उफाळून आला आहे. निरुत्साह, नैराश्य, वैफल्य याने ग्रासून दुःखाने विवळणाऱ्या या महामूर्ख धृतराष्ट्राने शेवटी महाभयावह कृत्य केले आहे. कारण अशा प्रकारचा विषाद हा त्या व्यक्तीचा जन्मतःच संचितानुसार स्वभाव असतो. हा स्वभाव मरेपर्यंत तसाच टिकून राहतो. फार क्वचित एखादा यामधून सुधारतो, परंतु साधारणपणे टक्के-टोणपे खात खात न सुधारता अशी व्यक्ती धक्के सहन करत करत तसेच आयुष्य संपवते आणि सुधारण्याचे कार्य पूर्वजन्मावर सोपवते. युद्ध जिंकून पांडव रणांगणावरून हस्तिनापूरला आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी धृतराष्ट्राची भेट घेतली. त्यावेळी प्रथम धृतराष्ट्राने युधिष्ठिराला मिठी मारली. त्यानंतर त्याने अधीरतेने भीम कोठे आहे अशी चौकशी केली. भीम धृतराष्ट्राजवळ जाऊ लागताच धृतराष्ट्राचा एकूण आविर्भाव ओळखून श्रीकृष्णाने भीमाला मागे ओढले आणि धृतराष्ट्रापुढे एक धातूचा पुतळा सरकवला. आपल्याला सर्वात प्रिय असलेला, आपला कर्तबगार असलेला, आपल्या वंशाचा राजा असलेला, आपल्या अत्यंत लाडक्या पुत्राला ठार करणारा भीम आपल्या बाहूंच्या कक्षेत आला आहे अशा समजुतीने सुडाने पेटून धृतराष्ट्राने अत्यंत त्वेषाने
सर्व शक्ती एकटवून त्या धातूच्या पुतळ्याला कडकडून इतकी भयावह गट्टमिठी मारली की तत्क्षणी त्या पुतळ्याचा चक्काचूर झाला. पांडवांचा उत्कर्ष तो सहन करू शकला नाही. त्या भरात तो शेवटी वनात निघून गेला. राक्षसगणाने तमोगुणाला पकडलेला विषाद जन्मभर कधीही शमत नाही. हरिओम.